नमस्कार. कर्नाळा हस्तक बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत. आता नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. पनवेल शहरातील रस्ते, गटारे तसेच विविध सोयी सुविधांसाठी 22 कोटींची कामे पनवेल नगर परिषदेत बहुमताने मंजूर. पनवेल शहरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ, ठिकठिकाणी घटस्थापना व देवीच्या मूर्तींची स्थापना. सुकापूर ग्रामपंचायतीचे सरपंच एकनाथ भोपी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कामांचा शुभारंभ. रोहिंजण येथील ग्रामस्थांना बँक ऑफ इंडियाच्या पासबुकांचे वाटप. आणि वाढत्या स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी अथर्व सामाजिक संस्था व महात्मा फुले कॉलेज पनवेल यांच्या वतीने विशेष जनजागृती मोहीम सुरू. पनवेल नगर परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी पालिका सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. या सर्वसाधारण सभेत पनवेल शहरात करण्यात येणाऱ्या विकास कामांविषयी चर्चा करण्यात आली व रस्ते, पाणी तसेच पनवेलकरांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 22 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. पनवेल नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी संपन्न झाली. पालिका सभागृहामध्ये आयोजित या सभेसाठी नगराध्यक्ष संदीप पाटील, उपनगराध्यक्ष श्रीनंद पटवर्धन, मुख्य अधिकारी श्रीधर पाटणकर आदी सहित नगरसेवक, नगरसेविका, पक्षप्रतोद आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वसाधारण सभेत पनवेलमध्ये करण्यात येणाऱ्या विकास कामांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जवळपास 22 करोड रुपयांच्या कामांची मंजुरी देण्यात आली. या विकास कामांविषयी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी विस्तृत माहिती दिली. सर्वसाधारण सभा येथे आयोजित केलेली होती आणि एक पनवेल शहराच्या दृष्टीने खरोखरच हा एक महत्त्वाचा दिवस होऊ शकेल, कारण आज 22 कोटीची कामं जवळजवळ याच्यामध्ये मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये 4.5 कोटीच्या 3 शाळा म्हणजे तक्का, धाकटाखांदा आणि उर्दू शाळा येथे नव्याने, जुन्या ज्या इमारती आहेत त्या पाडून नव्याने इमारती तिथे बांधण्याचा आज जवळजवळ आधी आणि पुढील 4 ते 5 दिवसामध्ये एक सुसज्ज अशा या इमारतींचं कामाचं भूमिपूजन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानंतर वर्षानुवर्षे जे रस्ते आणि खड्ड्यांच्या बद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होत असते, पनवेल शहरातील रस्त्यांच्या बद्दल चर्चा आपले पनवेल नागरिक करत आहेत. त्यांचा एक दिलासा देण्यासाठी आम्ही एक पायलट प्रोजेक्ट होणार किंवा याच्यामध्ये डेअरिंगमध्ये हा एक आयोजित आम्ही केलेला होता. 14,50,00,000 रुपयाचे 3 रस्ते आम्ही आज कॉन्क्रीट रस्ते करण्याचा याच्यातून मनोदय व्यक्त केलेला आहे. एक सर्वात पनवेल शहराच्या नागरिकांनी एक खास करून एक राजकीय बोलू नये, पण आज राजकीय बोलायची वेळ आलेली आहे की काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी या ठरावाला विरोध केलेला आहे. ते तटस्थ आज उभे राहिलेले आहेत. वास्तविक पनवेल शहराच्या नागरिकांच्या दृष्टीने हा महत्वाचा विषय होता की गेली 15 ती कुठल्याही राजकीय सत्ताधाऱ्यांनी किंवा कुठल्या ज्यांनी नगरपालिकेवर सत्ता असेल त्यांनी कॉन्क्रीट रस्ते करायचं असं ठरवलं नव्हतं. तत्कालीन नगराध्यक्ष जय म्हात्रे यांनी 97 साली मार्केट यार्डचा रस्ता हा कॉन्क्रीट केला होता. त्याच्यानंतर कोणीही कॉन्क्रीटीकरणाचा प्रस्ताव घेतला नव्हता आणि आज तो या बॉडीने आम्ही 14.5 कोटीचे पनवेल शहरातील 3 महत्वाचे रस्ते आज आम्ही 14.5 कोटीचे मंजूर करून घेतलेले आहेत. आणि हा ठराव जेव्हा आम्ही मतास टाकला त्यावेळी काँग्रेसचे सर्व नादान नगरसेवकांनी यावर विरोध करून तटस्थ राहिलेले आहेत. वास्तविक एकीकडे त्यांनी जबाबदारी झटकलेल्या आहेत. सर्व नगरसेवकांनी सभापतीने राजीनामे दिलेले आहेत स्थायी समितीचे, म्हणजे नगरपालिकेच्या त्यांनी त्यांना जो निवडून दिलेला आहे त्यांची जबाबदारी झटकून आज देखील वास्तविक त्यांनी या कामाला सपोर्ट करायला पाहिजे होता, त्याच्यावर चर्चा घडून आणायला पाहिजे होती, पण असं न करता त्यांनी विरोध केलेला आहे. तरी देखील या विरोधाला न जुमानता पनवेल शहरातील कॉन्क्रीट करण्याचा रस्त्याचे प्रस्ताव आम्ही आज मंजूर करून घेतलेले आहेत. पुढील 1 वर्षामध्ये पनवेल शहरातील जनतेला एक सुसज्ज आणि चांगले टेक्नॉलॉजी लावलेले असे रस्ते पनवेल शहरातील कॉन्क्रीटीकरण रस्ते नागरिकांना बघायला मिळतील. गणेश उत्सवा इतकाच नवरात्रोत्सव सुद्धा देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. आजपासून नवरात्रोत्सव सुरू झाला असून ठिकठिकाणी सार्वजनिक तसेच घरगुती घटस्थापना करून देवीची स्थापना करण्यात आली आहे. 9 दिवस महिला उपास तपास करीत देवीची मनोभावे पूजा करणार आहेत. पनवेल तसेच ग्रामीण भागातही घटस्थापना व देवीच्या मूर्तीची स्थापना करून प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. ही आहेत त्याची काही क्षणचित्रे. जय
पनवेल तालुका अंतर्गत वलप गावातील गणेश नगर येथे नळ पाणी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मंगळवारी या जल आपूर्ती योजनेचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. पनवेल तालुका अंतर्गत वलप गावातील गणेश नगर येथे मंगळवारी जल आपूर्ती नळपाणी योजनेचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनाप्रसंगी वलप हनुमान संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील, राजाराम पाटील, लक्ष्मण पाटील, टोंडरे विभागीय सचिव ए.के. पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुरेश ठेंबे, चंद्रकांत वनगे, सदस्य अरुणा पाटील, श्री शीतखंदे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी काशीनाथ पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्यांची प्रशंसा करीत सांगितले की या योजनेसाठी सदस्यांचे योगदान मोठे आहे आणि भविष्यात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शेका पक्ष नेहमीच प्रयत्नशील राहील. त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 2 मधून ह्या ग्रामपंचायतीची निवडणूक लढवत असताना ज्यावेळी लोकांमध्ये जाण्याचा संपर्क आला त्यावेळी येथील स्थानिक नागरिकांनी पाण्याच्या योजनेसंदर्भात मागणी केली होती आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं की ग्रामपंचायतीची निवडणूक हो अथवा नाही होते तरी पण शेतकरी कामगार पक्षाचा एक पाईक म्हणून मी आपल्याला धन्यवाद देतोय, आपले आभार मानतोय आणि वेळोवेळी कुठल्याही प्रसंगात तुम्ही आम्हाला बोलवा आम्ही उपस्थित राहू असं अभिवचन देऊ मी माझे मन. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. बातम्या अजूनही आहेत परंतु एका अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा आज तक. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, एक भरोसेमंद नाम. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, 23 साल का अटूट विश्वास. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स आपके दिलों पे छा रहा है. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स की दुनिया का बेताज बादशाह. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, एक ऐसा नाम जो खुशियों में आपका साथ देता है, आपकी जरूरतों को पूरा करता है, आपके सपनों को साकारता है. जी हाँ, किंग्स इलेक्ट्रॉनिक्स में आप पाएंगे 3D LED, LCD, प्लाज्मा, म्यूजिक सिस्टम, होम थिएटर, लैपटॉप, डेस्कटॉप, मोबाइल, AC, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, चिमनी और विविध प्रकार के प्रोडक्ट्स. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, एक ऐसा नाम जो आपकी खुशियों में 4 चांद लगाता है. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, आपका अपना नाम जहां आप जी भर के खरीदी कर सकते हैं. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, कम दाम ज्यादा भरोसा. अधिक जानकारी के लिए हमारे नजदीकी शोरूम में आएं. रॉयल स्पोर्ट्स, सर्व प्रकारच्या इंडोर आणि आउटडोर खेळांचे ब्रँडेड कंपन्यांचे खेळाचे सर्व प्रकारचे साहित्य एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण रॉयल स्पोर्ट्स. होम जिम, ट्रेडमिल्स, मॅन्युअल वॉकर्स, सायकल्स मिळतील. तसेच पूर्ण जिमचा सेटअप करून मिळेल. बॉडी बिल्डरसाठी प्रोटीन्स, मसल ज्यूस, सिरियस मास, ट्रॉफीज, कप, शील्ड्स, सर्व प्रकारचे खेळांचे सर्व साहित्य, कपडे आणि शूज सुद्धा एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण रॉयल स्पोर्ट्स. रॉयल स्पोर्ट्सला एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आहे रॉयल स्पोर्ट्स, रमा केशव अपार्टमेंट, महात्मा फुले रोड, जनकल्याण बँकेजवळ, पनवेल. आमचा फोन नंबर आहे 2748 37 70. साड्या, शूटिंग, शर्टिंग, ड्रेस मटेरियल, रेडीमेड गारमेंट मिळण्याचे खात्रीशीर व विश्वसनीय दुकान प्रिन्स क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड. आमचा पत्ता शॉप नंबर 123 प्रभाकर राजे कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक, पनवेल. पनवेलमधील एक परिपूर्ण रेडीमेड गारमेंट शोरूम रेडियन्स. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत, तरुणांपासून तरुणींपर्यंत सर्वांसाठी लेटेस्ट जीन्स, टी शर्ट्स, फॅन्सी जीन्स, कॅप्री, 3/4, शॉर्ट कुर्ता, लहान मुलांसाठी फॅन्सी जीन्स, टी शर्ट्स, ब्लेझर्स आणि शेरवानी,
लग्न समारंभासाठी सर्वांसाठी खास ड्रेस, नवरदेवासाठी पूर्ण एथनिक वेअर, फेटा, टाय, मुजडी यासहित पूर्ण 3 पीस सूट, जोधपुरी, शेरवानी, सफारी तसेच सर्व प्रकारचे आकर्षक कॅज्युअल आणि फॉर्मल शर्ट्स, टी शर्ट्स, जीन्स आणि ट्राउझर्स आपल्या मनपसंत रेडीमेड कपड्यांसाठी आजच भेट द्या। आमचा पत्ता आहे रेडियन्स बी समर्थ कृपा, शॉप नंबर 2-3, शिवाजी रोड, पनवेल। फोन नंबर 27460569। कर्नाळ आजतक बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत। वाढत्या स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी सर्व स्तरातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत। तसेच काही सामाजिक संस्थांनी या ज्वलंत प्रश्नाबाबत जनजागृती मोहीम सुरू केली आहे। पनवेल येथील महात्मा फुले कॉलेजमध्ये अथर्व सामाजिक संस्था पनवेल व महात्मा फुले कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने लेक लाडकी या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। देशामध्ये वाढत्या स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी समाजामध्ये विविध सामाजिक संस्था कार्यरत आहेत। तसेच जनजागृती करण्यासाठी विविध प्रकारचे मार्गदर्शन शिबिर, पटनाट्य आदीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत असतात। अशीच एक अथर्व सामाजिक संस्था पनवेलमध्ये कार्यरत आहेत। या संस्थेच्या माध्यमातून लेक लाडकी अभियान, सखी तुझ्यासाठी आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत। रविवारी पनवेल येथील महात्मा फुले कॉलेज येथे अथर्व सामाजिक संस्था पनवेल व महात्मा फुले कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने लेक लाडकी अभियाना अंतर्गत कॉलेजच्या NSS विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे, अथर्व सामाजिक संस्थेचे संस्थापक अभिजित माळी आदींना आमंत्रित करण्यात आले होते। या प्रसंगी स्त्री भ्रूण हत्या या विषयावर ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांनी आमच्या प्रतिनिधींची बातचीत केली। अथर्व सामाजिक संस्था आणि महात्मा फुलेंच्या नावाने जे रयत शिक्षण संस्थेचं आमचं पनवेलमध्ये कॉलेज चालतं, त्या कॉलेजच्या पुढाकाराने रायगड जिल्ह्यातील महाविद्यालयातील NSSच्या स्वयंसेवकांची लेक लाडकी अभियानांतर्गत एक कार्यशाळा आज इथे संपन्न झाली। संपूर्ण देशभरात समोर मुलींची कमी होणारी संख्या हा चिंतेचा विषय आहे। देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये आणि अनेक जिल्ह्यांमध्ये मुलींची संख्या कमी होतीये। रायगड जिल्ह्यातली ही परिस्थिती फारशी चांगली नाही, पण इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये रायगड अजून पूर्णपणे बिघडलेला नाही। पण तरीही पनवेल, उरण, खोपोली, माणगाव अशा जिल्ह्यांमध्ये मुलींची संख्या, अशा तालुक्यांमध्ये रायगड जिल्ह्यात मुलींची संख्या कमी होतीये आणि म्हणून वेळीच काळजी घेता यावी याच्यासाठी स्वयंसेवकांच्या माध्यमातून आज लेक लाडकी अभियान आज आपण रायगड जिल्ह्यामध्ये सुरू केलेलं आहे। परिस्थिती 40च्या पुढचे आपण मंडळी बदलू शकत नाही आणि तरुण पिढीने जर निर्णय केला तर आईच्या गर्भातली प्रत्येक मुलगी वाचवणं आपल्याला शक्य आहे आणि म्हणूनच आज मोठ्या संख्येने वेगवेगळ्या महाविद्यालयातून रायगड जिल्ह्यातून आज युवक युवती इथे गोळा झाल्या। NSSच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये लेक लाडकी अभियान रायगड जिल्ह्यामध्ये चालवण्याचा त्यांनी निर्णय केला आणि या निर्णयाअंतर्गत हुंड्याचा विरोध करायचा, स्त्रियांना समानतेने वागवायचं आणि कुठल्याही परिस्थितीत ज्या वेळेला आपल्या पिढीत मुलींची लग्न होतील त्यावेळेला गर्भलिंग निदान करायचं नाही आणि एकाच बाळावर थांबायचं, असा महत्त्वाचा निर्णय आज युवकांनी इथे घेतला। रोहिंजण ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या ग्रामस्थांना भारत सरकार वित्तीय समावेशन योजनेअंतर्गत बँक ऑफ इंडिया तळोजा शाखेच्या वतीने बँक पासबुक वितरित करण्यात आले। या योजनेचा रोहिंजण ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला। भारत सरकार वित्तीय समावेशन योजना अंतर्गत रोहिंजण ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येणाऱ्या ग्रामस्थांना बँक ऑफ इंडिया तळोजा शाखा यांच्या वतीने बँक पासबुक वितरित करण्यात आले। सोमवारी रोहिंजण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आयोजित या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, तहसीलदार डॉक्टर संदीप माने, पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील, सदस्य हरेश केणी, माजी उपसभापती रामदास पाटील, बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर शिरीष कुलकर्णी, मॅनेजर दीपाली अनवेकर, सरपंच नंदकुमार म्हात्रे, उपसरपंच सुभाष पाटील आदी मान्यवरांसह बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी बाळाराम पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत रोहिंजण व आसपासच्या परिसरातील सिडको अधीन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी विक्री करण्यात येत आहे, त्यामुळे येथील शेतकरी सदन झाले आहे, परंतु त्या पैशाचा वापर चांगल्या पद्धतीने व्हावा
अन्यथा जर पैशाचा वापर चांगल्या कामासाठी झाला नाही तर भविष्यात शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवू शकेल। त्यामुळे बचतीचे महत्त्व समजून पैशाचे योग्य नियोजन करण्याविषयी मार्गदर्शन केले। या कोऱ्या पासबुकचा जास्तीत जास्त वापर करून आपण आपल्याला जसं जसं जमेल तशी बचत या पासबुकमध्ये वाढवली पाहिजे, कारण ती तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या लग्न कार्यासाठी, त्यांच्या उपचारांसाठी सातत्यानं आपल्याला उपयोगी येणार आहे। आणि त्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर येणारा हा पैसा माझ्या तरुण सहकाऱ्यांना देखील विनंती आहे की आपणही चांगल्या पद्धतीनं सांभाळलं पाहिजे। तो उगाच कुठेतरी फालतू कारणास्तव न जाता ह्या आपल्या जिल्ह्याच्या अग्रणी बँकेमध्ये सुरक्षित राहिला पाहिजे। भविष्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे। ज्या विद्यार्थ्यांची खाती आज आपण या वयामध्ये उघडली, कुलकर्णी साहेब मी आठवण द्यायला मागतोय आपल्याला, ज्यावेळेस आम्ही मंडळी शिकत होतो त्यावेळेस बँकांचं इतकं दुर्भिक्ष होतं की आमची बँकेची खाती उघडली जायची ज्यावेळेस सिडको प्रकल्पग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून त्यावेळेस 300 रुपये महिन्याला स्टायपेंड शिक्षणासाठी दिली जायची आणि त्यावेळेस आमची खाती उघडायची, म्हणजे किमान 11वीला गेल्याशिवाय आमची खाती उघडली जात नव्हती। आज आपली पहिली, दुसरी, चौथी, 5वी मध्ये पण खाती उघडलेली आहेत। काळाची गरज आहे बँकिंग सर्व्हिसची आणि त्या अनुषंगाने ही सेवा आपल्या गावाला मिळालेली आहे। बातम्या अजूनही आहेत, परंतु एका अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा आज तक। डीएव्ही पब्लिक स्कूल भारतीय संस्कृती जपणारी इंग्रजी माध्यमाची सीबीएसई अभ्यासक्रम असलेली शाळा। नर्सरी ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी आणि बौद्धिक विकासासाठी विविध प्रकारचे खेळ, खेळणी आणि शिक्षण पद्धती। सर्व धर्मियांचे सण साजरे करून मुलांचा त्यात सहभाग वाढवून त्यांना त्या सणांबद्दल माहिती देण्यात येते। बचपन अभ्यासक्रमाच्या अंतर्गत हसत खेळत अभ्यास आणि गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न। रिजनल डायरेक्टर डॉक्टर के.बी. कुशल आणि प्राचार्या सौभास्वती भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची चढती कमान। खेळ, नाटक, गायन, नृत्य आणि परीक्षेतही 97% वर गुण मिळविणारे विद्यार्थी। सुसज्ज आणि अत्याधुनिक लँग्वेज, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, कम्प्युटर आणि मास मीडिया स्टडीज लॅब। सुसज्ज ग्रंथालय, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसाठी खास बसची सुविधा, सर्व सोयी सुविधांनी युक्त डीएव्ही पब्लिक स्कूल, विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भवितव्य घडविणारी शाळा। प्रवेशासाठी आणि अधिक माहितीसाठी 15 नोव्हेंबर 2011 पासून संपर्क साधा। डीएव्ही पब्लिक स्कूल, प्लॉट नंबर 267-268, सेक्टर 10, नवीन पनवेल। फोन नंबर 022-2745-1793 आणि 2746-8211। टेलीफॅक्स नंबर 2748-2276। ईमेल ॲड्रेस davschoolnp@vsnl.net। वेबसाइट www.davnewpanvel.com। चष्मा नकोय, कॉन्टॅक्ट लेन्सलाही कंटाळला आहात तर मग लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या चष्मा मुक्ती योजनेचा लाभ घ्या। दर शुक्रवारी मोफत नेत्र तपासणी। या मोफत नेत्र तपासणीसाठी आजच संपर्क साधा। जान्हवी 95 94 98 68 21, शुभदा कुडतलकर 95 94 98 68 36, लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट, उरण रोड, पनवेल। जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा। कर्नाळा नागरी सहकारी बँक संपूर्ण कोकण विभागात सहकारी बँकेचा प्रथम क्रमांक मिळवून यशाच्या अत्युच्च शिखरावर आरूढ झालेली, ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेली रायगड जिल्ह्यातील एकमेव अग्रगण्य बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक। केवळ 14 वर्षांच्या काळात यशाची गगनभरारी घेणाऱ्या बँकेच्या ठेवी 255 कोटींच्या वर। स्थापनेपासून रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार ग्रेड 1 आणि वैधानिक लेखा परीक्षणात अवर्ग दर्जा कायम राखलेली जनतेच्या विश्वासाची बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक। भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण 13.2%।
बँकेचा निव्वळ नफा 3 कोटींच्या वर, एनपीएचे प्रमाण 6.19%, मुदत ठेवी अर्थात डिपॉझिट्सवर आकर्षक व्याज. दिनांक 1/8/2011 पासून मुदत ठेवीवरील आकर्षक व्याज दर 15 ते 45 दिवस 5.50%, 46 ते 90 दिवस 6.75%, 91 ते 180 दिवस 8%, 181 दिवस ते 1 वर्ष 8.75%, 1 वर्षाचे वर म्हणजेच 13 महिने ते 2 वर्ष 10.50%, 2 वर्षांचे वर म्हणजेच 25 महिने ते 3 वर्ष 10%, 3 वर्षांचे वर ते 5 वर्षे 9%, ज्येष्ठ नागरिकांसाठी 1% ज्यादा व्याज आणि आपल्या ठेवी 7.5 वर्षात दुप्पट. कर्जासाठी सुयोग्य मार्गदर्शन आणि बँक लॉकर्सची ही सेवा उपलब्ध. त्याचबरोबर वीज ग्राहकांची दगदग मिटविण्यासाठी आम्ही सुरू केले आहे वीज बिल भरणा काउंटर. बँकेने सुरू केली आहे सोने तारण कर्ज योजना. दर साल दर शेकडा 11% व्याजाने. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन मुंबईद्वारे बँकेला मिळाले आहे पहिले व दुसरे पारितोषिक. त्यामुळेच बँकेच्या प्रगतीत मानाचा तुरा खोवला गेला आहे. अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज अशा आमच्या शाखा खारघर, नवीन पनवेल, महाड आणि तक्कागाव बँकेच्या यशाचा आलेख सदैव चढता ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत. आमचे सर्व संचालक आणि आमचे मार्गदर्शक बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार विवेकानंद पाटील. माननीय आमदार विवेकानंद पाटील यांच्या उक्तीप्रमाणे अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक या ध्येयाने आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सरव्यवस्थापक हेमंत सुताने आणि त्यांचा कर्मचारी वृंद. तेव्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि सौजन्यशील सेवेसाठी सोमवार ते शनिवार सकाळी 9:30 ते 1:30 आणि दुपारी 2:30 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधा. आमचा पत्ता कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड, रतन मार्केट, पहिला मजला, टपाल नाका, उरण रोड, पनवेल. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 27459111, 27462700 आणि 32983363. जनतेचा एकच निर्वाळा, बँक असावी तर कर्नाळा. कर्नाळा नागरी सहकारी बँक. कर्नाळा हस्तक बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. स्वर्गीय नामदेव बुवा खुटारीकर व येरळा मेडिकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी मोफत दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन पनवेल येथील पापडीचा पाडा या गावामध्ये करण्यात आले होते. स्वर्गीय नामदेव बुवा खुटारीकर व येरळा मेडिकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन सोमवारी पनवेल येथे पापडीचा पाडा गावामध्ये करण्यात आले होते. या शिबिरामध्ये लहान मुलांच्या दातांची तपासणी करण्यात आली. या दंतचिकित्सा शिबिराविषयी डॉक्टर राजन यादव यांनी अधिक माहिती दिली. पुढे आम्ही या उपक्रमामध्ये फ्री डेंटल चेकअपच्या व्यतिरिक्त ट्रीटमेंट पार्ट जे लहान मुलांचं तिथे वेगळं डिपार्टमेंट आहे, तिथे सर्वसामान्य सगळे ट्रीटमेंट लहान मुलांचे फ्री होते आणि इतर जे ट्रीटमेंट आहेत मोठ्यांचे जसं रूट कॅनल ट्रीटमेंट आहे ते कमी दरात अल्प दरात आहे. परत फिक्स दात बनवणं जे बाहेर कॉस्टली असतात ते कमी दरात होणार आणि जास्तीत जास्त यामध्ये आम्ही प्रयत्न करतो की गावाच्या आतमध्ये जाऊन दाताच्याबद्दल जास्ती माहिती देऊन त्यांच्याकडे जास्त जागरूक करून त्यांचे दात मजबूत आणि स्वस्थ राहावं याची आम्ही प्रयत्न करत आहोत. त्या संदर्भात जे पण माहिती आहे ते पालकाला आम्ही देतो आहे आणि त्याप्रमाणे जास्तीत जास्त जे मुलं आहेत त्यांचे दात खाली आपण पाहतो की फिरतात तर त्यांना जास्तीत जास्त रोखून ते चांगले स्वस्थ आणि निरोगी दात अशी आमची जास्त सेवा त्याप्रमाणे आम्ही करत आहोत. पाली देवत सुकापूर ग्रामपंचायतीचे सरपंच एकनाथ भोपी यांचा 41वा वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. यावेळी एकनाथ भोपी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, पंचायत समितीचे सभापती प्रकाश जितेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पालीदेवत सुकापूर ग्रामपंचायतीचे सरपंच एकनाथ भोपी यांचा 41वा वाढदिवस त्यांच्या हितचिंतकांनी विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा केला. या प्रसंगी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, पंचायत समिती सभापती प्रकाश जितेकर, काळुंद्रे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आरडी घरत आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच डॉक्टर बाबाराव पोटोदेवकर सेवा संस्थेच्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती प्रकाश चितेकर यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच दुर्गामातेच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा काळुंदे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आर.डी. घरत यांच्या हस्ते करण्यात आली। तर युगांतक कॉलनीमध्ये बनविण्यात आलेल्या बस स्टॉपचे उद्घाटन आर.डी. घरत व एकनाथ भोपी यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी वरील मान्यवरांसह ग्रामपंचायत सदस्य आलूराम केणी, किशोर पाटील, प्रभाकर केणी, गणेश केणी, रंजना पाटील, मेनका खुटले आदी मान्यवरांसह एकनाथ भोपी यांचे शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा परिषद सेच फंडातून 10 लाख रुपये आपण मंजुरी दिली होती या रोडला। त्या रोडचा उद्घाटन झालं असं आम्ही जाहीर करतो। शेतकरी कामगार पक्षामध्ये निवडणुकीच्या कालखंडामध्ये ज्या वचनं आम्ही दिली होती त्या वचनांची पूर्तता करणं हे शेतकरी कामगार पक्षाचं काम असतं, कार्यकर्त्यांचं काम असतं। आणि ग्रामपंचायत अधिक गतिमान व्हावी म्हणून जे एकनाथ भोपीने जे धडाका सुरू केलेला आहे विकासा संदर्भामध्ये, त्या संदर्भात त्याची पोचपावती आज गावकरी घेत आहेत आणि या ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास करायचा जो संकल्प सरपंच पनवेल नगरपालिकेच्या वतीने पनवेल शहरात विविध विकास कामे वेगाने सुरू आहेत। ठिकठिकाणी रस्ते, गटारे इत्यादी कामे हाती घेण्यात आली आहेत। नुकतेच नगरसेवक प्रदीप जाधव यांच्या प्रयत्नाने रतन टॉकीज परिसरामध्ये आरसीसी गटारांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। पनवेल नगरपालिकेच्या वतीने पनवेलमध्ये विविध विकास कार्य करण्यात येत आहे। नगरसेवक प्रदीप जाधव यांच्या प्रयत्नाने रतन टॉकीज परिसरामध्ये आरसीसी गटारांची निर्मिती करण्यात येत आहे। या विकास कामाचा शुभारंभ भाजपाचे कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी नगराध्यक्ष संदीप पाटील, नगरसेवक प्रदीप जाधव, बीजेपीचे युवा नेता विक्रांत पाटील आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते। या विकास कामाविषयी बाळासाहेब पाटील यांनी अधिक माहिती दिली। या ठिकाणी मला असं वाटतं की ह्या 8 ते 10 दिवसामध्ये या विकास कामांमधलं हे 9वं ते 10वं काम आम्ही स्वतःच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संदीपजी पाटील या शहराचे नगराध्यक्ष आणि त्यांच्या प्रयत्नानं या ठिकाणी अनेक कामं झाली। जे आपले नगरसेवक प्रदीप जाधव बऱ्याच ठिकाणी आपण या अशा प्रकारची कामं केलेली आहेत। मागे मी आपल्याला सांगितलं की या 8 ते 10 दिवसानंतर हा पावसाळा संपल्यानंतर लगेचच जी कामं आपण मंजूर केलेली होती, लोकांच्या ज्या अडचणी आपल्याकडे आलेल्या होत्या त्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी आपण 50 ते 55 लाखाचे पेवर ब्लॉक अनेक ठिकाणी त्या लोकांसाठी सुविधांसाठी आपण बसवलेले आहेत। मागे मी आपल्याला सांगितलं की महत्त्वाच्या 3 मोठ्या रस्त्याचं काँक्रिटीकरण आपण मंजूर केलेलं आहे। ज्या ठिकाणी रस्त्यांचं आता जी दुरुस्ती आहे ती सुद्धा तर लगेच चालू होते आणि आज या ठिकाणी आम्ही एक नवीन उद्घाटन आणि कामाला लगेचच सुरुवात होते। ते या सिद्धिविनायक सोसायटीपासून ते सप्रे स्वीटपर्यंतचं हे 4 लाखाचं आरसीसी बंदिस्त गटार याचं आज या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे। मला असं वाटतं की संदीपजी आपण आल्यापासून आणि प्रदीप जाधव तुमच्या अतिशय चांगल्या कर्तृत्वामुळं अनेक कामं आपला कुठलाही वॉर्ड हाच माझा वॉर्ड आहे किंवा हा माझा हे संपूर्ण शहर माझं आहे ह्या एका उदात्त भावनेनं आपण एक चांगलं काम करताय। मी तुमच्या पुढच्या कामासाठी हार्दिक शुभेच्छा देतो। असंच परिवर्तन पनवेलचं चांगल्या पद्धतीनं आपल्याकडून होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। कर्नाळा हस्तक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिरातींच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा हस्तक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323 855 055 किंवा 99700 62185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaastak@gmail.com। पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। पनवेल शहरातील रस्ते, गटारे तसेच विविध सोयी सुविधांसाठी 22 कोटींची कामे पनवेल नगर परिषदेत बहुमताने मंजूर। पनवेल शहरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ, ठिकठिकाणी घटस्थापना व देवीच्या मूर्तींची स्थापना। सुकापूर ग्रामपंचायतीचे सरपंच एकनाथ भोपी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कामांचा शुभारंभ। रोहिंजण येथील ग्रामस्थांना बँक ऑफ इंडियाच्या पासबुकांचे वाटप आणि
वाढत्या स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी अथर्व सामाजिक संस्था व महात्मा फुले कॉलेज पनवेल यांच्या वतीने विशेष जनजागृती मोहीम सुरू। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 10:30 वाजता, सकाळी 8:30 वाजता आणि पुन्हा रात्री 8:30 वाजता। तोपर्यंत नमस्कार।